नमस्कार मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत. या विषयाचा अभ्यासक्रम पाहत असताना आपल्याला यावर्षी एकूण 10 प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला प्रकरणाचे नाव सांगतो. पहिलं प्रकरण आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे उपयोगिता विश्लेषण. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे मागणीचे विश्लेषण. तिसरं ब मागणीची लवचिकता. प्रकरण चौथं आहे पुरवठा विश्लेषण. प्रकरण 5 आहे बाजाराचे प्रकार. प्रकरण 6 आहे निर्देशांक. प्रकरण 7 आहे राष्ट्रीय उत्पन्न. प्रकरण 8 आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. प्रकरण 9 आहे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. आणि प्रकरण 10 आहे भारताचा विदेशी व्यापार. या नवीन अभ्यासक्रमामध्ये काही प्रकरणं कमी करून नवीन 3 प्रकरणांचा समावेश करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये पहिलं जे प्रकरण 6वं होतं ते 6वं प्रकरण पूर्वीचं काढून नवीन प्रकरण निर्देशांक हे प्रकरण घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचे जे बँकेचे वगैरे प्रकरण होते ते प्रकरण कमी करून हे खालील 3 प्रकरणं किंवा 2 प्रकरणं घातलेत. आणि शेवटी जे सार्वजनिक अर्थशास्त्र होतं त्याच्या जागी भारताचा विदेशी व्यापार हे एक प्रकरण नवीन अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आता हे जे प्रकरणं आहेत हे या प्रकरणामध्ये आपण नेमकं काय अभ्यासणार आहोत याचा थोडक्यात आढावा घेऊ, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एकूण अभ्यासक्रमाचा अंदाज येण्यास मदत होईल. त्याच्यामध्ये जे पहिलं प्रकरण आहे या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला पुढील काही मुख्य मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे, पहिल्या प्रकरणातील पहिला मुद्दा सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. आता या प्रकरणामध्ये या ऐतिहासिक वाटचाल या मुद्द्यामध्ये सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची सुरुवात कधी झाली, त्याच्यानंतर त्याचा विकास कसा होत गेला, वेगवेगळ्या कालखंडात त्याचा झालेला विकास, आजपर्यंतचा विकास या ऐतिहासिक वाटचालामध्ये आहे. तसंच समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या ऐतिहासिक वाटचालामध्ये सुद्धा सुरुवातीला समग्र लक्ष्य अर्थशास्त्र कधी उदयास आलं, त्यानंतर त्याची आजपर्यंतची वाटचाल कशी आहे या घटकांचा आढावा किंवा त्याचा इतिहास या मुद्द्यामध्ये आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर या प्रकरणातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या. मग या मुद्द्यामध्ये आपल्याला सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा शब्दशः अर्थ आणि त्याच्या काही अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या ह्या आपल्याला या मुद्द्यामध्ये पाहायच्या आहेत. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो तो या सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती. एकूण या म्हणजे अर्थशास्त्राची व्याप्ती कुठपर्यंत आहे ते या मुद्द्यामध्ये येतात. आता व्याप्तीमध्ये मुख्यतः त्याने 3 घटक पाडलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला घटक आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वस्तूची मागणीची सिद्धांत किंवा वेगवेगळ्या वस्तूच्या पुरवठ्याचे जे सिद्धांत आहेत ही या घटकामध्ये येतात. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता या उत्पादन घटकांना दिले जाणारे जे मोबदले आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतो की भूमीला खंड, त्याच्यानंतर श्रमिकाला वेतन दिलं जातं आणि भांडवलाला व्याज व संयोजकाला नफा दिला जातो. तर या वेगवेगळ्या
घटकांचे जे मोबदले आहेत, या मोबदल्यांचे जे सिद्धांत आहेत, खंडाचे, वेतनाचे, व्याजाचे आणि नफ्याचे सिद्धांत आहेत, ते सिद्धांत या सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रात अभ्यासले जातात. त्याच्यानंतर तिसरा घटक आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. तर आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये जसं की उत्पादन, उपभोग किंवा एकूण कार्यक्षमता यांच्याविषयी जो अभ्यास आहे तो सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केलेला दिसतो. त्याच्यानंतर या प्रकरणात आपल्याला पुढचा मुद्दा जो अभ्यासाचा आहे तो आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. आता या सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची जी काही वैशिष्ट्ये आहेत ते पूर्ण आपल्याला या मुद्द्यामध्ये अभ्यासायचे. त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येतं की वैयक्तिक घटकांचा अभ्यास हे एक सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचंच वैशिष्ट्य आहे. त्यानंतर किंमत सिद्धांत, त्याच्यानंतर आंशिक समतोल, त्यानंतर विशिष्ट गृहीतकावर आधारित, त्यानंतर विभाजन पद्धत, त्यानंतर सीमांत तत्वाचा वापर, यासारखी काही वैशिष्ट्य सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व, म्हणजे कुठं महत्त्व आहे. त्याच्यामध्ये पहिलं महत्त्व आहे किंमत निर्धारण. वेगवेगळ्या वस्तूचं किंवा सेवांची किंमत कशी निर्धारित केली जाते याचा अभ्यास या सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून या किंमत निर्धारणामध्ये सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं महत्त्व आहे. तसंच मुक्त बाजार अर्थव्यवस्था कशी चालते, मुक्त बाजार अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्व आहे. त्यानंतर विदेशी व्यापारामध्ये, त्यानंतर अर्थशास्त्राच्या प्रारूपाची निर्मिती कशी केली जाते त्यासाठी, आणि व्यावसायिकास आणि शासनाला हे अर्थशास्त्र उपयुक्त आहे असे काही महत्त्व आपल्याला सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचे सांगता येतात. त्यानंतर या प्रकरणाचा जो राहिलेला दुसरा महत्त्वाचा घटक आहे जो स्थूल अर्थशास्त्र आहे. या स्थूल अर्थशास्त्र परिचयाचा अभ्यास, अर्थशास्त्राचा अभ्यासाचा परिचय करून घेताना आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचे सुद्धा याच घटकानुसार अभ्यास या प्रकरणामध्ये करायचा आहे. सुरुवातीला स्थूल अर्थशास्त्राचा अर्थामध्ये मग आपल्याला शब्दशः अर्थ आणि त्यानंतर तोच अर्थ समजून घेण्यासाठी काही अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या. त्याचप्रमाणे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, जशी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती 3 घटकामध्ये आपण विभागलेली आहे, तशी समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्तीसुद्धा आपल्याला एकूण 4 घटकामध्ये विभागता येते. यामध्ये पहिला घटक आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. याच्यामध्ये जसे की उपभोग फलनाचा सिद्धांत असेल किंवा गुंतवणुकीचा व्यापार चक्राचे सिद्धांत, यासारखे सिद्धांत या उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये अभ्यासले जाते. त्यानंतर सर्वसाधारण किंमत व भाववाढ सिद्धांत. त्यानंतर तिसरी व्याप्ती आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, जे आपण 11वीलाच वृद्धी व विकास या प्रकरणामध्ये शिकलेले आहेत ते सिद्धांत समग्र लक्ष्य अर्थशास्त्रात अभ्यासले जातात. त्यानंतर विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत, यासारख्या सिद्धांताचा अभ्यास या समग्र लक्ष्य अर्थशास्त्रात केला जातो. म्हणून इथपर्यंत आपल्याला समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती सांगता येते. त्यानंतर आपल्याला समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची काही वैशिष्ट्ये या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत. जसे की समग्र घटकांचा अभ्यास हे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य. त्याच्यानंतर उत्पन्न सिद्धांत, सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण, परस्पर अवलंबन, राशी पद्धत, वृद्धीची प्रारूपे, सर्वसाधारण किंमत पातळी आणि धोरणाभिमुख अभ्यास, असे काही समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहेत. त्यानंतर या प्रकरणाचा शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व. तर महत्त्वामध्ये आर्थिक विकास, राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक चढ उतार
अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती, कामगिरी आणि सामान्य रोजगार पातळी यासारख्या काही महत्त्वाचा आपल्याला समग्र लक्ष अर्थशास्त्राच्या महत्त्वामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या अर्थशास्त्रामध्ये दुसरं प्रकरण येतं. त्या दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे उपयोगिता विश्लेषण, युटिलिटी ॲनालिसिस. या प्रकरणामध्ये आपल्याला पुढील काही मुद्दे अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे उपयोगितेची वैशिष्ट्ये. आता हे उपयोगिता म्हणजे काय आणि त्यानंतर या उपयोगितेची वैशिष्ट्ये काय. आता उपयोगिता म्हणजे काय हे पाहण्याच्या आधी आपल्याला उपयोगितेची वैशिष्ट्ये पाहावी लागतील आणि नंतर मग आपण उपयोगितेची संकल्पना किंवा उपयोगितेचे अर्थ पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आता पहिलं आहे उपयोगितेची वैशिष्ट्ये. आता वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे की ही सापेक्ष संकल्पना आहे. त्याच्यानंतर ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. त्यानंतर ती नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. उपयोगिता आणि उपयुक्तता ह्या दोन्ही गोष्टी किंवा या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. उपयोगिता आणि आनंद ह्यासुद्धा गोष्टी, जशी उपयोगिता आणि उपयुक्तता वेगळी आहे तशी उपयोगिता आणि आनंदसुद्धा वेगळा आहे. तसेच उपयोगिता चे मापन करणं शक्य नाही किंवा अशक्य आहे. त्यानंतर बहुपर्यायी आणि गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते उपयोगिता. अशा प्रकारची काही वैशिष्ट्ये आपल्याला या प्रकरणात उपयोगितेची पाहायची. त्यानंतर उपयोगितेचे काही वेगवेगळे प्रकार पडले जातात. त्या प्रकारामध्ये आपल्याला पाहता येत्या की रूप उपयोगिता म्हणजे एखाद्या वस्तूचं रूप बदलल्यानंतर त्याच्यामध्ये जी उपयोगिता निर्माण होते त्याला आपल्याला रूपयोगिता म्हणा येते. दुसरा प्रकार आहे स्थल, म्हणजे एखाद्या वस्तूचं ठिकाण बदलल्यानंतर त्याच्यात जी उपयोगिता निर्माण होते त्याला स्थल उपयोगिता असं म्हणता येईल. त्याच्यानंतर सेवा उपयोगिता, एखाद्या व्यक्तीकडून जी काही आपण सेवा घेतलेली आहे त्या सेवेमुळं आपल्याला जे काही लाभ झालेला आहे त्याला सेवा उपयोगिता असं म्हणता येतं. त्याच्यानंतर ज्ञान उपयोगिता, ज्ञान मिळाल्यानंतर किंवा एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या गोष्टीचं ज्ञान मिळाल्यानंतर आपल्याला जर तो उपयोग मिळतो त्याला ज्ञान उपयोगिता म्हणता येईल. त्यानंतर काल उपयोगिता, काळात बदल झाल्यानंतर जी आपल्याला उपयोगिता मिळते त्याला काल उपयोगिता असं म्हणता येतं. त्यानंतर स्वामित्व उपयोगिता, म्हणजे त्या वस्तूचा मालक, स्वामित्व म्हणजे मालक बदलल्यानंतर जी आपल्याला उपयोगिता मिळते त्याला स्वामित्व उपयोगिता म्हणता येतात. तर असे वेगवेगळे 6 प्रकार आपल्याला उपयोगितेचे इथं पाहता येतील. त्यानंतर आपल्याला उपयोगितेच्या 2 महत्त्वाच्या संकल्पना आहेत. त्या 2 महत्त्वाच्या संकल्पनाचा अभ्यास इथं आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे एकूण उपयोगिता आणि दुसरी संकल्पना आहे सीमांत उपयोगिता. आता या दोन्ही संकल्पनावर आधारित पुढं आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पाहायचा आहे. तेव्हा ह्या दोन्ही संकल्पना समजून घेणं अति महत्त्वाचं आहे. आता या दोन्ही संकल्पना समजल्यानंतर त्या दोन्ही संकल्पनेमधला परस्पर संबंध हा सुद्धा या प्रकरणामधला अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आणि त्यानंतर इथं पहिल्या सिद्धांताला सुरुवात होते. तो पहिला सिद्धांत आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. हा सिद्धांत आपल्याला पूर्णतः व्यवस्थित या प्रकरणामध्ये अभ्यासायचा, कारण हा सिद्धांत पुढील सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रातल्या पुढच्या सर्व सिद्धांताचा बेसिक पाया असा हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत पाहत असताना आपल्याला सुरुवातीला त्या सिद्धांताचं प्रस्तावना, त्या सिद्धांताचं विधान, त्याच्यानंतर त्या सिद्धांताला आवश्यक असलेली गृहीतकं, त्यानंतर त्या सिद्धांताचं तक्ता आणि आकृतीच्या साहाय्यानं स्पष्टीकरण, आणि मग त्यानंतर आपल्याला या सिद्धांताला
सिद्धांताचे असलेले अपवाद, म्हणजे कोणत्या ठिकाणी हा सिद्धांत अनुभवास येत नाही असे अपवाद, आणि वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी या सिद्धांतावर केलेल्या टीका, आणि सर्वात शेवटी या एकूण या सिद्धांताचं असलेलं महत्त्व. हे महत्त्वामध्ये उपभोक्त्यासाठी उपयुक्त, नंबर 2 सरकारसाठी उपयुक्त, नंबर 3 मूल्यविरोधाभास, आणि नंबर 4 मागणी सिद्धांताचा आधार इत्यादी महत्त्वाचा समावेश होतो. मध्ये आता आपल्याला अभ्यासायचा आहे. यानंतर आपल्याला तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. हे तिसरं प्रकरण म्हणजे मागणीचे विश्लेषण. हे प्रकरण एकूण अर्थशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचं असं प्रकरण आहे, आणि परीक्षेमध्ये सुद्धा या प्रकरणाचं वेटेज हे इतर प्रकरणापेक्षा जास्त असते. म्हणून हे या अर्थशास्त्राच्या पुस्तकामधलं अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे, मागणीचे विश्लेषण किंवा डिमांड ॲनालिसिस. आता या प्रकरणामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे पाहायचे. त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागणीची संकल्पना. आता मागणीची संकल्पना आपण व्यवहारामध्ये सर्वसाधारण घेत असलेला मागणीचा अर्थ आणि अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मागणी या शब्दाचा घेतलेला अर्थ. आता अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मागणी या शब्दाचा अर्थ काय आहे या संकल्पनेमध्ये पूर्णतः समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर ही संकल्पना समजून घेण्यासाठी काही अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या, त्यानंतर मागणी पत्रकाच्या सहाय्याने म्हणजे कोष्टक किंवा तक्त्याच्या सहाय्याने आपल्याला ही मागणीची संकल्पना समजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आकृतीच्या सहाय्याने. आता आकृतीच्या सहाय्याने मागणीची संकल्पना समजून घेतल्यानंतर आकृतीमध्ये या मागणीचा जो वक्र आहे तो मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरताना दिसतो. मग हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली का उतरतो याविषयी सुद्धा आपल्याला या प्रकरणामध्ये सविस्तर अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये त्याची काही कारणं आहेत, ते कारणं आपल्याला इथं पाहायचे आहेत. जसे की घटत्या सीमांत उपदीचा सिद्धांत याला मूलभूत कारणीभूत आहे. त्यानंतर दुसरा आहे की उत्पन्न परिणाम, तिसरा आहे पर्यायता परिणाम, चौथा आहे विविध उपयोगी वस्तू, आणि पाचवा आहे नवीन उपभोक्ते. या कारणामुळं हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरताना दिसतो. याचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. त्यानंतर एकूण मागणीचे प्रकार हे सुद्धा आपल्याला या प्रकरणात अभ्यासायचे आहेत. आता मागणीचे प्रकारामध्ये एकूण प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, पूरक मागणी, संमिश्र मागणी आणि स्पर्धात्मक मागणी असे एकूण मागणीचे 4 प्रकार पडताना आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर मागणी निर्धारित करणारे काही घटक आहेत, ज्या घटकामुळं मागणी कमी किंवा जास्त किंवा मागणी ठरत असते किंवा मागणीवर त्या घटकांचा परिणाम होत असतो. त्या परिणामामुळं ती मागणी कमी किंवा जास्त होताना आपल्याला दिसते. आता मग हे परिणाम करणारे घटक कोणते आहेत त्याच्यामध्ये आपण एक एक घटक पाहू. पहिला घटक आहे किंमत, त्यानंतर दुसरा आहे उत्पन्न, तिसरा आहे पर्यायी वस्तूच्या किमती, चौथा आहे पूरक वस्तूच्या किमती, पाचवा आहे वस्तूचे स्वरूप, सहावा आहे वस्तूचे किंवा लोकसंख्येचे आकारमान, सातवा आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज, आठवा आहे जाहिरात,
9वा आहे कर रचना. आणि शेवटी आवडीनिवडी, फॅशन, सवयी यासारख्या घटकांचा परिणाम मागणीवर होताना दिसतो किंवा हे घटक मागणी निर्धारित करताना आपल्याला दिसतात. हे सर्व पाहिल्यानंतर आपल्याला एकूण या प्रकरणाच्या अतिमहत्त्वाच्या घटकाकडे यायचं आहे. तो आहे मागणीचा नियम किंवा मागणीचा सिद्धांत. आता हा सिद्धांत आपल्याला पूर्णतः व्यवस्थित पाहायचा आहे. सिद्धांत पाहत असताना सुरुवातीला सिद्धांताची प्रस्तावना, त्याच्यानंतर सिद्धांताचं विधान, त्यानंतर या सिद्धांताला गृहीत धरलेली परिस्थिती म्हणजे गृहीतके आणि अपवाद. आता या सिद्धांतामधला हा गृहीत असलेली गृहीतके कोणती आहेत ते आपण पाहू. स्थिर उत्पन्न पातळी, त्याच्यानंतर लोकसंख्येचे आकारमान स्थिर असणे, पर्यायी वस्तूच्या किमती स्थिर, पूरक वस्तूच्या किमतीसुद्धा स्थिर, भविष्यकालीन वस्तूच्या किमती स्थिर, आवडीनिवडी, सवयी ह्यासुद्धा स्थिर, करविषयक धोरण स्थिर, यासारख्या काही गोष्टी आपल्याला स्थिर आहेत असं गृहीत धरावं लागतं. म्हणून ही या सिद्धांताची गृहीतके समजली जातात. काही परिस्थितीमध्ये हा सिद्धांत अनुभवास येत नाहीत, त्या परिस्थितीला आपण अपवाद असं म्हणतो. म्हणून या सिद्धांताचे काय अपवाद आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येते. पहिला अपवाद आहे गिफेनचा विरोधाभास. दुसरा अपवाद आहे प्रतिष्ठेच्या वस्तू. तिसरा अपवाद आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. चौथा अपवाद आहे किमतीचा आभास. पाचवा अपवाद आहे लोकांचे असलेले अज्ञान. आणि 6वा अपवाद आहे सवयीच्या वस्तू.